नमस्कार, मी प्राध्यापक एल.वी. गायकवाड बोलत आहे. कसे आहात आपण? चांगले आहात आणि चांगले आपण राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील विषयाला सुरुवात करतो. मोबाईलचा अतिवापर आपण करता आहात का? मग आजारास तयार व्हा. वेळ आल्यावर जो स्ट्रेस येणार आहे तो एकाएकी येणार नाही. तुमच्या ब्रेनवर आधीच परिणाम त्याचा झालेला असेल, त्यामुळे तुम्ही भानावर नाही असे काही दिवस नक्की जाणवेल. हळूहळू तुमची झोप जाईल, कमी होईल आणि नंतर ती झोप जाईल म्हणजे निद्रानाश होईल. मग तुम्ही घाबरून जाल. शेवटी तुमची झोपच तुम्हाला लागणार नाही आणि पूर्णपणे तो निद्रानाश झालेला असेल. निद्रानाश तुमच्या शरीरावर परिणाम करेन. शरीर थकेन, तापेन. शरीरातून तुमच्या खूप घाम बाहेर पडेन. त्यामुळे तुमची मानसिकता ढासळेनच. तुम्हाला वेळोवेळी निगेटिव्ह विचार येतील. ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जावेत, त्यांचा सल्ला घ्यावा. यामुळे आपली परिस्थिती हळूहळू सुधारेल. पुन्हा असं होऊ शकते की आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. मग अशा डिप्रेशनमधून आपणास कोण बाहेर काढेन? यासाठी आपण मोबाईलचा नियमित, सीमित, लिमिटेड वापर करावा. विशेषतः तो वापर चांगल्या हेतूसाठी जर असणार आहे तर ह्या आजारातून आपल्याला जावंही लागणार नाही कदाचित. पण मोबाईल असा इडियट बॉक्स आहे की तो आपल्या मनात काय चालू आहे तेही ओळखू शकतो. यासाठी त्याला आवश्यकतेनुसार, गरजेनुसारच आपण वापरावे. ह्याचा अर्थ असा नाही की मोबाईल तुम्ही वापरू नका असं मला म्हणायचं आहे. मी मोबाईलच्या सुद्धा विरोधात नाही. मी मोबाईलच्याच बाजूने बोलतोय. तो मोबाईल आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये खूपच आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय काहीही जमू शकणार नाही. आपल्या ज्ञानाचं खरं माहेरघर, आपल्या ज्ञानाचं खरं कोठार, आगार तोच मोबाईल आहे. आणि जे खूपच आवश्यक असते, जसं आता मोबाईल हा खूपच आवश्यक आहे, म्हणून जी गोष्ट खूपच आवश्यक असते, जसं की आपलं अन्न आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं, जसं की आपलं पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. तर बघा, अन्न आणि पाणी आपण दिवसभर खातो का, पितो का? नाही ना. म्हणून मग आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अतिशय आवश्यक असतात त्यांचा आपण मर्यादित वापर करतो. मग जर हा मोबाईल आपल्याला आवश्यक आहे तर त्याचा आपण मर्यादित वापर का करत नाही? मग चला तर आपण आजपासून हा मोबाईल मर्यादित स्वरूपामध्ये वापरायला सुरुवात करूया. तर याच्यातून काही संदेश मी आपल्याला देऊ इच्छितो. पहिला संदेश आहे, मोबाईल आपला चांगला मित्र आहे. मित्र हो, मोबाईल वाईट नाही. मोबाईल आजचं फार उत्तम साधन आहे. हे जे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट आपल्याला फार आवश्यक आहे. आपल्या ज्ञानाचं हे एक कोठार आहे, आगार आहे. आपलं ज्ञान आपण त्याच्यामार्फत मांडू शकतो आहे. म्हणून खूप सुंदर असा हा मोबाईल आणि त्याचा वापर आहे. परंतु त्याचा वापर हा मर्यादित स्वरूपात व्हावा. तो मर्यादित स्वरूपात जर वापरला तर ईश्वराला सुद्धा त्याची खूप कीव येईल, त्या विद्यार्थ्याची, त्या माणसाची, त्या स्त्रीची. आणि परमेश्वर सुद्धा म्हणेल की अरे, हा मोबाईल मर्यादित स्वरूपात वापरला जात आहे आणि तोही आपल्याला मदत करेल आणि कदाचित
आपण त्या मोबाईलपासून होणाऱ्या आजाराला मुकू किंवा तो आजार आपल्याला होणार नाही. तर आपण जीवनामध्ये एखादा सत्संग करावा असं मला वाटतं. आपण म्हणाल की सत्संग का करावा, तर मी म्हणेन की जर असा प्रसंग आपल्यावर आला तर आपला परमेश्वर, आपला तो सत्संग, आपली ती हिंमत, आपली ती आत्मशक्ती, आपली ती महत्त्वाकांक्षा, आपला तो कॉन्फिडन्स आपल्याला नक्कीच या आजारातून बाहेर काढेन. आणि म्हणून एखादा सत्संग करणे, धार्मिक पुस्तकं वाचणे हे आजच्या तरुणांनी, पुरुषांनी, वयस्कर पुरुषांनी किंवा वयस्कर स्त्रियांनी केलं पाहिजे असं मला वाटते. आता आपण म्हणाल की एवढं कॉन्फिडंटली मी बोलत आहे. नाही, मी कॉन्फिडंटली बोलत नाही आहे, पण एक अनुभव हा आहे. आणि एका डॉक्टरकडे एक मुलगा ट्रीटमेंटकडे गेलेला होता. मी सुद्धा माझ्या काही शारीरिक ट्रीटमेंटसाठी गेलेलो होतो. तर त्या एका मुलाचा अनुभव मी ऐकला आणि त्या अनुभवावरून मी हे सगळं तार्किक किंवा लॉजिकली मी हे विचार मांडत आहे. आणि म्हणून त्या विषय असा आहे की तो मुलगा नेहमी जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करायचा आणि त्याचं डोकं इथं मागच्या साईडला दुखायचं. मग डॉक्टरांनी त्याला सांगितलं की बाबा रे, तू मोबाईलचा वापर जास्त करू नकोस, कारण तुला सगळंच डोकं दुखायला लागेल आणि मग सगळं डोकं दुखल्याच्या नंतर तुझी आत्मस्थिती, तुझी मनस्थिती कोण सांभाळेल, आणि म्हणून मग तुला ऐन वेळेला टेन्शन येईल आणि ह्या गोष्टी कोणी सांभाळू शकत नाही. म्हणून मित्रहो, मी आपल्याला सुचवलं की आपला सत्संग तरी असावा, धार्मिक पुस्तकांचं आपलं वाचन असावं, चांगल्या शूरवीरांच्या गाथा आपण वाचाव्या असं मला वाटतं. आणि म्हणून हा एक अनुभव, त्या मुलाचा मी अनुभव ऐकला की माझं डोकं मागच्या साईडला दुखतं. डॉक्टरांनी मला मोबाईल कमी करायला सांगितला, मर्यादित स्वरूपात वापरायला सांगितलं, असं त्याने मला सांगितलं. आणि विचारांचं एक चक्र माझ्या डोक्यात सुरू झालं आणि हे विचार मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर एक मुलगा डोकं दुखत होता, त्याला डॉक्टरांनी मोबाईल कमी बघ असे सांगितले. आणि डॉक्टरांनी सांगितलं की मोबाईल फार आवश्यक आहे, पण आपण तो कमी प्रमाणात वापरला पाहिजे. त्याचा जास्त वापर होत असेल तर काय फायदा. म्हणजे कोणतीही गोष्ट जीवनामध्ये आवश्यकच आहे. बघा ना, प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे, पण तिचा जर अति प्रमाणामध्ये वापर होत असेल तर मग सगळं लाईफच आपलं उद्ध्वस्त होईल. बघा ना तुम्ही, आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे, तसा मोबाईल पण आवश्यक आहे, पण त्याचा कमी प्रमाणात वापर करणं किंवा आवश्यक असेल तेवढाच वापर करणं, दिवसभर तास न तास 2-2, 3-3 तास त्याच्यामध्ये बसणं, आणि तो मी सांगितलं की तो इतका मनोरंजन देणारा असतो किंवा तो अशी एक इडेड बॉक्स आहे ती की ती आपल्याला उठू देत नाही, आपल्या मनातलं जाणून घेणारी ती बॉक्स आहे. तर आपण सगळ्यांनी अगदी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा मोबाईल आपण वेळेपुरता वापरावा, आवश्यकतेनुसार वापरावा, ज्ञानासाठी वापरावा, चांगल्या कामासाठी वापरावा. कारण असा जर वापरला तर कदाचित परमेश्वरही आपल्याला मदत करू शकेल. आणि मोबाईलपासून काही स्ट्रेस आला, एखादा एन्झायटी आली, काही डिप्रेशनसारखं झालं तर आपण त्याच्यातून नक्कीच वाचू शकाल असे मला वाटते. आणि हा माझा जो अनुभव आहे, हा अनुभव एक प्रकारे काल्पनिक आहे. हा खरा अनुभव माझा आहे, फक्त थोडं मी काल्पनिक केलेलं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याने जे मांडलं माझ्यासमोर, त्याच्याने माझं हे विचारचक्र सुरू झालं. म्हणून हे सगळं मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. किंवा आपण जर आपल्या लोकांना सांगितलं आपल्या चॅनलद्वारा तर कदाचित फायदा होईल, आणि म्हणून मी आपल्याला हे मांडत आहे. हा माझा एक तार्किक विचार किंवा हा लॉजिकल माझा विचार आहे. यासाठी आपण काय करावं, त्या मोबाईलमध्ये एक ज्या सुविधा असतात, पहिली सुविधा अशी असते मला वाटतं, आय प्रोटेक्शन मोड असतो तो सुरू करावा, नाईट मोड असतो तो सुरू करावा. रात्री आपण मोबाईल बघतोय तर नाईट मोड सुरू करावा. डोळ्यावर परिणाम होऊ नये म्हणून आय प्रोटेक्शन मोड सुरू करावा. किंवा काही मोबाईलमध्ये ऑटो ब्राईटनेस हे असा एक मोड असतो, हा मोड आपण सुरू करावा असं मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी हे विचार मी मांडलेले आहेत. आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आपण जर याच्यावर विचार केला तर आपल्याला फायदा व्हावा, आपण याच्यावर विचार करावा असं मला वाटतं.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो तेही मला आपण ह्या कमेंटद्वारा सांगावं आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये जास्तीत जास्त शेअर करावा. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.